हाय, मी जान्हवी. कालच्या मालवण डे 1 ब्लॉग मध्ये तुम्ही आमचा रत्नागिरी ते मालवण प्रवास, श्रुतिकाचा पुण्यवचन लुक आणि आंगणेवाडीची जत्रा असं सगळं बघितलंच असेल. आणि नसेल बघितलं तर तुम्ही नक्की बघा हा. तर पुढे दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता आम्हाला श्रुतिकाच्या लग्नाच्या मेकअपसाठी जायचं होतं. काकूंनी आमचं आवरायच्या आत गरमागरम पोहे आणि चहा तयारच ठेवला होता. पोटभर नाश्ता करून सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही चिंदरला जायला निघालो. वाटेत आम्हाला हा चिंदर तलाव लागला आणि इथे थांबून फोटोज काढायचा मोह आम्हाला अजिबातच आवडता आला नाही. सकाळची वेळ असल्यामुळे इथला नजारा इतका भारी वाटत होता ना. अजिबात गाड्या नाही, कचरा नाही, माणसांची गर्दी नाही, असे खरोखरच सुंदर आणि शांत असं गाव आहे हा. असंख्य फोटोज काढून झाल्यावर आम्ही लोकेशनला जायला निघालो. लोकेशनला पोहोचल्यावर थोड्या वेळातच श्रुतिका लग्नाआधीचे विधी आटपून आली आणि आम्ही लगेचच कामाला सुरुवात केली. सगळ्यात आधी हेअर प्रिपरेशन करून मग मेकअप केला आणि 1.5 तासातच श्रुतिकाला छान तयार केलं. तर हा आहे श्रुतिकाचा विधींसाठी केलेला आजचा फर्स्ट लुक. श्रुतिकाला माझं वर्क कसं वाटलं हे आता आपण तिच्याकडूनच ऐकूया हा. हाय, मी श्रुतिका. ॲक्च्युली मी इन्स्टावरून जान्हवी ताईला मी बघितलं, आमची ओळख झाली. तिचे व्हिडिओ मी खूप बघायचे, सो मला खूप खूप आवडायचे ते. आणि आता मी जी अपेक्षा केलेली त्याच्यापेक्षाही खूप काहीतरी चांगलं असं मला नऊवारी नेसून मेकअप केला आहे, छान छान हेअरस्टाईल केली आहे. सो मला इतकं भारी पाहिजे असेल तर नक्की माझ्या जान्हवी ताईला DM करा आणि मेसेज करा. इथे सुद्धा माझे व्हिडिओज बघणाऱ्या खूप जणी भेटल्या, माझ्याशी बोलायला आल्या, माझ्याबरोबर फोटोज काढले. मला खरंच खूप बरं वाटलं. पुढे मुहूर्त आला आणि श्रुतिकाने मंडपात एंट्री केली. लग्न लागलं आणि लग्नानंतरच्या विधींना सुरुवात झाली. विधी आटपल्यावर दोघांचे छान फोटोज काढून झाले. मग श्रुतिका रिसेप्शन चेंज साठी आली. अर्ध्या तासातच तिला रिसेप्शन साठी छान तयार केलं. तर हा आहे श्रुतिकाचा रिसेप्शन साठी केलेला सेकंड लुक. यानंतर दोघांनी मंडपात एंट्री केली आणि रिसेप्शनला सुरुवात झाली. मग आम्ही सुद्धा परतीच्या मार्गाला लागलो. येता येता कणकवलीत आल्यावर आम्ही माझ्या ताईकडे आलो. तिने आम्हाला अगदी प्रेमाने जेवायला वाढलं. तिला खूप दिवसाने भेटल्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटलं. पोटभर जेवून ताई बरोबर थोड्या गप्पा मारून आम्ही रत्नागिरीला रिटर्न यायला निघालो. जवळपास 3 तास प्रवास करून रात्री 8 वाजता मयुरीला रत्नागिरीत सोडून मी सुद्धा खंडाळ्याला घरी जायला निघालो. तर अशी होती माझी मालवण वर्क ट्रिप. मालवण वर्क ट्रिपचे दोन्ही ब्लॉग्स आणि श्रुतिकाचे ब्रायडल लुक्स तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका हा. बाय.